बळीरामचं वय होतं 50 वर्ष आणि त्याची पत्नी सुनीता तिचं वय होतं 40 वर्ष. 40 आणि 50 म्हणजे यांच्या लग्नाला सरासरी 10-15 वर्षे उलटून गेले होते. तब्बल 20 वर्षाच्या आसपासचा हा त्यांचा सुखी संसार होता. या वयामध्ये गेले याचा अर्थ मुलाबाळांचे लग्न करण्याची वेळ आली. परंतु बळीराम 50 वर्षाचा झाला, सुनीता 40 वर्षाची झाली. सुखी संसार होता, 2 मुलं बाळ देखील होते. परंतु यामध्येच बुद्धिभ्रष्ट झाली आणि शरीराने साथ सोडली आणि सुनीताला हवस निर्माण झाली. तिची काम वासना जागृत झाली आणि सुनीताच्या बुद्धीमध्ये फरक पडला आणि तिने चक्क चुकीचं पाऊल टाकलं आणि तेही पतीला सोडलं. सुखी संसारामध्ये होती, सहनवऱ्यासोबतच राहत होती, परंतु तिचे बाहेर अनैतिक संबंध सुरू झाले होते. ते म्हणजे त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असणाऱ्या राहुल सोबत सुनीताचे अनैतिक संबंध सुरू झाले होते. ते दोघ जण भेटायचे, दोघांमध्ये शारीरिक संबंध व्हायचे. त्यांचं प्रेम प्रकरण, चॅटिंग, व्हिडिओ कॉल, भेटणं संपूर्ण काही सुरू झालं होतं. हॉटेलवर, लॉजवर देखील ते जायचे भेटायला. परंतु राहुल हा सुनीतापेक्षा 10 वर्षांनी लहान होता, तो तरुण होता. तरीही त्यांचं प्रेम प्रकरण चालू होतं. एका दिवशी बळीरामला, सुनीताच्या पतीला संशय आला आणि बळीरामने सुनीताला जाब विचारला की तू त्या ॲटोवाल्याला कशाला भेटायला जातेस. कारण राहुल हा ॲटो चालक होता आणि सुनीता बाहेर कुठे जायचं असेल तर त्या ॲटोमध्ये जायची, यायची. त्यावरूनच राहुलची ओळख झाली होती आणि तेच प्रकरण पुन्हा, तेच रिलेशन, तीच ओळख अनैतिक संबंधामध्ये बदलली होती. राहुल सोबत तू काय करतेस, राहुल सोबत हॉटेलवर का जातेस, राहुल सोबत तू का बोलतेस, जेव्हा विचारलं तेव्हा सुनीताला राग आला आणि सुनीताने आणि राहुलने एकमेकांशी चर्चा केली आणि बळीरामचा काटा काढण्याचं ठरवलं, षडयंत्र रचलं. सुनीताला 2 मुलं होती. दोन्हीही मुलं आजोळी म्हणजेच मामाच्या गावाला पाठवले आणि इकडे सुनीता आणि बळीराम घरी दोघच होते. रात्र झाली, जेवण केले, झोपले. झोपल्याच्या नंतर सुनीताने राहुलला घरी बोलवून घेतलं. राहुल घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर राहुलने आणि सुनीताने बळीरामचा जीव घेतला, बळीरामचा खून केला. खून केल्याच्या नंतर बळीरामचे छोटे छोटे तुकडे केले आणि वेगवेगळ्या बॅगमध्ये भरले आणि ते वेगवेगळ्या बॅगमध्ये भरलेले तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकले, कारण कोणालाही याचा शोध लागू नये, आम्ही यामध्ये पकडू नये म्हणून त्यांनी चालाकीने विल्हेवाट लावली. परंतु गुन्हा हा झाकत नसतो, सत्य हे कधी झाकत नसतं, असत्य कधीही उघडं पडत असतं. सत्य हे सत्यच असतं. येरोली, नवी मुंबई येरोली या ठिकाणची ही धक्कादायक घटना समोर आली. अनैतिक संबंधातून घडलेली भयंकर घटना. बळीराम सूर्यनाथ कुशवाहा, वय वर्ष 50, येरोली यादवनगर या ठिकाणी राहणारा. बळीरामची पत्नी सुनीता कुशवाहा, वय वर्ष 40 आणि सुनीताचं ज्या ॲटो रिक्षा चालकावर प्रेम झालं होतं त्याचं नाव घनसोली या ठिकाणी ॲटो चालवाय होता, त्याचं नाव राहुल दशरथ प्रजापती, वय वर्ष 30. गवळी देव टेकडी. जेव्हा बळीरामची हत्या केली, खून केला, जेव्हा त्याचे तुकडे केले शरीराचे, बॅगमध्ये भरले आणि त्यावेळेला त्याचे संपूर्ण ते तुकडे गवळी देव टेकडी या ठिकाणी नेऊन फेकण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणी बॅगा फेकून देण्यात आल्या. जेव्हा तपास लागला त्यावेळेला नवी मुंबई पोलिसांनी या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलं, कारण आसपास संपूर्ण गलीमध्ये, परिसरामध्ये या दोघांचं रिलेशन माहिती होतं. ॲटोमध्ये बसणं, उठणं, जाणं येणं सर्वांनी बघितलं होतं. त्यावेळेला या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली, तरीही शब्द फोडायला तयार नव्हते, गुन्हा कबूल करायला तयार नव्हते. जेव्हा पोलिसी खाकीचा धाक दाखवला तेव्हा सुनीता आणि राहुल या दोघांनी गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण घडलेला घटनाक्रम हा सांगितला आणि त्यानंतर पोलिसांनी या दोघांना रिमांडवर घेतलं आणि पुढील कार्यवाही सुरू केली. सध्या सूत्रांद्वारे माहिती येते या दोघांना जन्मठेप होईल, कारण भयानक हत्याकांडानंतर इतका निर्गुणपणे खून, राक्षसी वृत्ती आज समोर आली. नवी मुंबई येरोली येथून आलेली ही धक्कादायक घटना. ॲटो रिक्षा चालकावर प्रेम जडलं, पतीचा काटा काढला. असं काय होतं त्या ॲटो रिक्षा चालकात की स्वतःच्या पतीला सोडून चुकीचं पाऊल उचललं, पतीलाही संपवलं आणि स्वतःही गेली. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील चालू घडामोडी, रिअल मराठी क्राईम स्टोरीज, घटनाक्रम, स्टोरी रूपानं आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं एकमेव माध्यम MMG न्यूज मराठी. बेल आयकॉन घंटीला नक्की ऑन करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर. भेटूया
पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला काय आवडतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या घडलेल्या घटनेबद्दल.